नमस्कार रसिक मित्रांनो, SK स्टोरीटेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. जर कोणी या कथेचे अगोदरचे भाग पाहिले नसतील तर ते भाग पाहूनच कथेचा हा भाग पाहण्यास सुरुवात करावी. तसेच जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओज आपणास सर्वात अगोदर मिळतील. आणि हो, कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. गुरुजी आज शुद्धीवर आले. त्या रात्रीच्या भयानक प्रसंगानंतर गुरुजींना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले होते. अति रक्तस्राव झाल्याने ते एक दिवस बेशुद्ध होते, पण जखम हाडापर्यंत पोहोचली नव्हती, त्यामुळे कसलाही धोका नव्हता. 1-2 दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असे डॉक्टरांचे म्हणणे होते. गुरुजी शुद्धीवर आले आहेत असा त्यांच्या सेवकांचा फोन येऊन गेल्यावर आकाश त्वरित हॉस्पिटलकडे निघाला. सकाळी 9:30च्या दरम्यान आकाश हॉस्पिटलमध्ये पोहोचला. गुरुजी आपल्या कॉटवर उठून बसले होते. आकाशला पाहताच त्यांनी स्मितहास्य केले. कॉट शेजारी एका स्टूलवर आकाश बसला. गुरुजींनी जरी स्मितहास्य केले असले तरी त्यांची मुद्रा नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. कसलीशी चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. न राहून आकाशने विचारले, गुरुजी, काही त्रास होतोय का तुम्हाला? तुमचा चेहरा अजिबात ठळक वाटत नाहीये. कसली चिंता करताय एवढी? त्यावर कसनुसा हसून गुरुजी उत्तरले, बाळ, मी आजवर न जाणे कितीतरी भयानक प्रसंग हाताळले आहेत. खूप शक्तिशाली पिशाच्यांनाही मी जेरबंद केले आहे, पण आजवर कोणतीही सैतानी ताकद माझ्यावर चाल करून आली नाहीये. म्हणूनच परवा रात्रीचा तो प्रसंग पाहून माझी चिंता आणखीनच वाढली आहे. कारण आपला ज्याच्याशी सामना आहे ते एक साधारण पिशाच्य नाहीये. ती एक फार भयंकर सैतानी ताकद आहे. मी टाकलेल्या अग्निरक्षा कवचाला भेदून ज्या वेगाने ती ताकद माझ्याकडे झेपावली ती फक्त एक चुणूक होती त्या अघोरी ताकदीची. आकाश बळा, मला या शहराची चिंता वाटते. ज्या अर्थी ते लुकलुकते डोळे फक्त शांतीनगर भागात वावरतात, त्यावरून हेच प्रतीत होते की त्या सैतानी ताकदीची तेवढी सीमा असावी. ईश्वर करो आणि ते सत्य असो, कारण जर ही अघोरी ताकद शहरात येऊ लागली तर ती मृत्यू तांडव सुरू करेल आणि तिला रोखणे कठीण होऊन बसेल. शहरातील रात्रीच्या काळोखात मृत्यूचा नंगानाच सुरू होईल. म्हणूनच मला काळजी वाटते. त्या सैतानी ताकदीला रोखण्यासाठी आपल्याला तिचा उगम शोधावा लागेल. ती ताकद जिथून प्रकट होते त्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचावे लागेल आणि तिचा वास जिथे आहे ती गोष्ट नष्ट करावी लागेल. तर आणि तरच त्या अभद्राचा नाश होईल. काहीशी धाप लागल्याने गुरुजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते पुन्हा बोलू लागले, आकाश, तू या गोष्टीचा नाद सोडून दे. परवा रात्रीचा प्रकार तू पाहिलाच आहेस. वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही आहे ही. तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. तुझ्यामुळे तुझा परिवारही धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे तू या गोष्टीपासून लांबच राहिलेलं बरं. कोणताही आतताहीपणा करू नको. आपला सामना केवळ एका पिशाच्याशी नसून शक्तिशाली सैतानी ताकदीशी आहे. तेव्हा सावध राहा, कारण आपण त्या ताकदीला छेडला आहे. ते निश्चित काहीतरी उपद्रव करू शकते. आपल्या गळ्यातील रुद्राक्ष माळ काढून ती आकाशच्या हातात देत गुरुजी म्हणाले, आकाश, ही रुद्राक्ष माळ गळ्यात घाल. ही माळ त्या अनिष्ट ताकदीला तुझ्या जवळ येण्यापासून रोखून धरेल. पण तू स्वतः मात्र त्या अभद्राजवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस. ऐकशील ना एवढं? आकाशने ती माळ गळ्यात घालत मानेनेच होकार दिला आणि गुरुजींचा निरोप घेऊन तो घराकडे निघाला. पुढील 2 दिवसात गुरुजींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. ते आता आपल्या आश्रमातील झोपडीत आराम करत होते. त्यांचे आठवड्याभराचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. आकाशचे कॉलेज सुरू होते. अभ्यास सांभाळत असतानाही
त्या सैतानी ताकदीबद्दलचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता. रात्र झाल्यावर न राहून तो अधूनमधून त्या लुकलुकत्या डोळ्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत होता. पण ते सैतानी डोळे जणू गायबच झाले असावेत. गुरुजींनी त्या सैतानी डोळ्याबद्दल सांगितलेले सत्य अतिशय भयानक होते. त्यामुळे आकाश काहीसा घाबरलाही होता. गेले 8 दिवस ती सैतानी ताकद कुठे गायब झाली असली तरी ती पुन्हा येईलच आणि पुन्हा मृत्यूचे तांडव सुरू होईल. आकाशला याची खात्री होती. यातून काय तो मार्ग काढावाच लागेल असे त्याला वाटत होते. पण गुरुजींनी त्याला त्या गोष्टीच्या वाटेला न जायची तंबी दिली होती. त्या सैतानी ताकदीचा सामना होऊन चांगले 10 दिवस उलटले होते. गुरुजींची प्रकृती आता चांगली सुधारली होती. त्यांचे सत्संग, प्रवचन आणि इतर कार्यक्रम पूर्ववत सुरू झाले होते. आकाशची टेस्ट जवळ आल्याने तो अभ्यासात कढून गेला होता. सुमित्राबाई आपल्या रोजच्या कामात व्यस्त राहत होत्या. त्यांना दिसलेल्या त्या बाईबद्दलचे सत्य माहिती झाल्यानंतर त्यांना आता कसलीच भीती वाटत नव्हती. पण त्यांचा नामजप मात्र चालूच होता. आता सानप कुटुंबीय बन्सल विलामध्ये राहायला येऊन 6 महिने व्हायला आले होते. एका रविवारी सुमित्राबाईंनी घराची साफसफाई करायचे ठरवले. त्यांनी आकाशला सांगून शांतीनगर जवळील टेंभी नाका परिसरातून 2 मजूर आणले. त्या मजुरांना बंगल्याभोवतीची बाग तसेच बंगल्याच्या बाहेरील बाजूंनी खिडक्या, रेलिंग, गॅलरी इत्यादी साफ करण्याच्या सूचना देऊन सुमित्राबाई स्वतः घरातील सफाई करण्यात व्यस्त झाल्या. सानप साहेब ऑफिसच्या एका कामासाठी 4 दिवस पुण्याला गेले होते. रविवार असल्याने आकाशही आईला मदत करू लागला. त्या दोघांनी हॉलपासून सुरुवात केली. हॉलमधील फर्निचर, शोभेच्या वस्तू, सिलिंग फॅन, मेन डोअर, खिडक्यांच्या काचा, ग्रिल सर्व बारीक सारीक गोष्टी साफ करत ते सुमित्राबाईच्या बेडरूममध्ये गेले. बेडरूम साफ करून ते वरच्या मजल्यावरील आकाशची रूम साफ करू लागले. एक एक करत सगळ्या रूम आतून स्वच्छ करत आता ते वरच्या मजल्यावरील मागच्या कोपऱ्यातल्या स्टोअर रूमकडे गेले. ती रूम आल्यापासून बंदच होती. आज पहिल्यांदाच ती रूम उघडली जात होती. आकाशने पुढे होऊन कडी काढली. त्या रूमची अवस्था पाहून दोघेही एकमेकांकडे पाहून हसले. कारण त्यांना खूप काम करावे लागणार होते. त्या रूममधील फरशीवर धुळीचा जणू थरच जमला होता. एका बाजूला बरंच सामान अस्ताव्यस्त पद्धतीने एकावर एक असं मांडलं होतं. त्या सामानात काही खेळणी, एक 3 चाकी सायकल, पोत्यात भरून ठेवलेली भांडी असं बरंच काही होतं. ते सामान अनिल आणि त्याच्या परिवाराचं असावं. कारण सानप येण्यापूर्वी अनिलच येथे राहत होता. ते सगळं सामान काढून साफ करण्याची गरज नव्हती. पण किमान रूममध्ये ये जा करण्या इतपत तरी वरवरची धूळ झाडणे गरजेचे होते. दोघांनीही आपल्या नाकाला रुमाल बांधून झाडूने वरवरची धूळ झाडण्याचा प्रयत्न केला. रूम बंद असल्याने एक कुबट वासही येत होता. सुमित्राबाईंना तर कधी एकदा या रूममधून बाहेर पडतो असंच झालं होतं. त्या एकावर एक रचलेल्या सामानांवरून झाडू मारत मारत सुमित्राबाई पुढे सरकत होत्या. सामानाच्या पोत्यावर ठेवलेल्या एका प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशवीवरून झाडू मारताना ती पिशवी खाली पडली. ती पिशवी नीट बांधली नसावी. त्यातील सामान खोलीभर विखुरले गेले. त्यामध्ये देवतांच्या पितळी मूर्त्या, शिवलेल्या मृताची एक प्रत, हळदी कुंकवाचा करंडा, एक छोटासा पाट, धूप अगरबत्तीचे पुडे, छोटासा निरंजन आणि एक छोटी डायरी असं सामान होतं. ते पूजेचे सामान पाहून सुमित्राबाई थांबल्या. हातातील काम सोडून त्यांनी पटपट त्या पितळी मूर्त्या जमा केल्या. पूजेचे सर्व सामान एका जागी जमा केलं. अचानक त्यांना एका बाजूला पडलेली ती डायरी दिसली. पुढे होऊन डायरी उचलत असतानाच वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि ती डायरी उघडली जाऊन पटपट पानं पलटली गेली. आणि एका विशिष्ट पानावर येऊन ती फडफड थांबली. ते दृश्य इतक्या वेगात घडलं की सुमित्राबाई दचकल्या. आकाशही हे दृश्य पाहून काहीसा गांगरून गेला. आकाशने पुढे होऊन ती डायरी उचलली आणि जणू काही झालेच नाही या आविर्भावात ती डायरी बाजूच्या तुटक्या टेबलावर ठेवून तो कामाला लागला. पण त्याला समजलं होतं की जे काय घडलं ते नक्कीच साधारण नव्हतं. तिथे कोणीतरी होतं ज्याने ती डायरीची पानं पलटली होती. ती डायरी आकाशने वाचावी हीच त्या अदृश्य शक्तीची इच्छा होती. तो एक संकेत असावा. डायरीची पानं अशा विचित्र पद्धतीने पलटणारी ती शक्ती म्हणजे अनिलची पत्नीच असावी असा आकाशने मनोमन विचार केला. पण सुमित्राबाईसमोर हे बोलणं आकाशला उचित वाटलं नाही. भानावर येऊन सुमित्राबाईंनी ती पूजेच्या सामानाची पिशवी पुन्हा भरली आणि बाजूला ठेवली. सुमित्राबाई ती पिशवी अडगळीत न ठेवता आपल्या देवघरात घेऊन जाणार होत्या. पुढील अर्ध्या तासात त्यांनी ती खोली आणि संबंध कॉरिडॉर साफ केला.
खाली येऊन दोघांनी हातपाय धुतले आणि सुमित्राबाई स्वयंपाकाच्या कामाला लागल्या. आकाशने ती डायरी सोबतच आणली होती. ती डायरी घेऊन तो आपल्या रूममध्ये जाऊन बसला. डायरीची सुरुवातीची काही पाने चाळल्यावर आकाशला समजले की ती एक रोजनिशी होती. ती अनिलची रोजनिशी होती. पहिल्या पानावर त्याचे नाव होते. पुढील प्रत्येक पानावर तारखेवार दिवसभराच्या घडामोडींच्या नोंदी होत्या. सुरुवातीची काही पाने ही अनिल आणि कुटुंब शिक्रापूरच्या आधी राहत असणाऱ्या गावातील होती. आकाशने ती डायरी चाळत अनिल आणि कुटुंब जेव्हा शिक्रापूरला आलं तेव्हापासूनच्या नोंदी वाचायला सुरुवात केली. सुरुवातीच्या 2 महिन्यातल्या नोंदीमध्ये काहीही विचित्र असं आढळलं नाही. ते एका सामान्य कुटुंबाप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करत होते. अनिल शिक्षक होता. त्याचं हायस्कूल शहरात होतं. बन्सल विलामध्ये ते राहत होते. सगळं काही सुरळीत चालू होतं. रोज संध्याकाळी न चुकता अनिल तळ्याकाठी फिरायला जात होता. एकूणच अनिलला आणि त्याच्या कुटुंबाला शांतीनगर हा परिसर फारच आवडला होता. आणि अचानक त्याला एक विचित्र नोंद आढळून आली. दिनांक 26 नोव्हेंबर 2018. आजचा दिवस तसा साधारणच होता, पण सायंकाळच्या एका विलक्षण घटनेने तो असाधारण बनला. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने हायस्कूल बंद आहे. सायंकाळी 4:30च्या दरम्यान मी नेहमीप्रमाणे तळ्याकाठी फिरायला गेलो. तळ्याकाठी काही तुरळक लोक फिरताना दिसत होते. 5:30 वाजेपर्यंत मी तळ्याकाठीच बसून होतो. हळूहळू आजूबाजूचा परिसर निर्जन होऊ लागला होता. खूप वेळ बसून राहिल्याने काहीसं बोर वाटू लागलं, म्हणून मी तळ्याकाठून चालत कोपऱ्यातील त्या जंगलाच्या दिशेने निघालो. पुढील 10-1 मिनिटात मी त्या जंगलाजवळ पोहोचलो. सहजच फिरून बघावं म्हणून मी आत शिरलो. आत जाईल तसं जंगल घनदाट होत होतं. अंदाजे 200 मीटर आत गेल्यावर मला एक झाड दिसलं. कधी काळी ते एक डेरेदार झाड असावं, पण आता ते पूर्णतः सुकलेलं होतं. कदाचित त्याच्यावर वीज पडली असावी. आकारावरून तरी ते एक वडाचे झाड असावं असंच वाटत होतं. त्या सुकलेल्या खोडाचा घेरा चांगलाच मोठा होता. मी हलकेच चालत त्या झाडाजवळ पोहोचलो. त्या खोडाच्या पाठीमागील बाजूस गेल्यावर मला तिथे एक ढोण दिसली. कुतूहलाने मी आत शिरलो. मोबाईलच्या उजेडात मी निरखून पाहिलं. आत ओलसर जमीन आणि पालापाचोड्याशिवाय काहीही नव्हतं. इकडे तिकडे वळून बघताना जसा मी त्या खोडाच्या मध्यभागी उभा राहिलो तसं अचानक ते खोड कुठेतरी गायब झालं आणि मी एका शुभ्र प्रकाशात अधांतरी तरंगत होतो. नेमकं काय होत होतं मलाच कळलं नाही. काही वेळ तसाच तरंगत राहिल्यावर अचानक माझे पाय जमिनीवर टेकले. पण मी त्या झाडाच्या खोडात नव्हतोच. एका अंधाऱ्या खोलीत किंवा एखाद्या गुहेत उभा होतो. मी नक्की कुठे उभा होतो हे मलाही समजत नव्हतं. त्या अंधाऱ्या जागेत एक कोपरा होता जिथून बाहेरील लालसर प्रकाश आत येत होता. ती एकच वाट दिसत असल्याने मी तिकडे सरसावलो. जसा त्या लालसर प्रकाशाच्या दिशेने मी जात होतो तसे मला चित्रविचित्र आवाज येत होते. तरीसुद्धा हिंमत करून मी पुढे गेलो. तो लालसर प्रकाश आता माझ्या अंगावर पडत होता आणि मी पुढे पाहिले. पुढे काय दिसले मला नक्की कळालेच नाही. सगळीकडे लाल भडक प्रकाश पसरला होता. अचानक या प्रकाशातून माझ्या दिशेने येणारे लुकलुकते चांदीचे डोळे मी पाहिले. दूरवरून ते माझ्याच दिशेने येत होते. ते विचित्र खेकसत होते. मी प्रचंड घाबरलो आणि परत त्या अंधाऱ्या जागी येऊन उभा राहिलो. अचानक मी पुन्हा खोल खड्ड्यात पडल्यासारखा तरंगत होतो. बाजूला तोच शुभ्र प्रकाश पसरला होता आणि अचानक जेव्हा माझे पाय जमिनीवर टेकले तेव्हा मी तळ्याकाठी असणाऱ्या गुलमोहराच्या झाडाखाली खडकावर उभा होतो. हा प्रसंग लिहिताना माझे हात थरथर कापत आहेत. माझ्या उभ्या आयुष्यात मी असा अनुभव कधीही घेतला नव्हता. हे सर्व फारच भीतीदायक होतं. मी माझी पत्नी संगीता हिला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मुळात जे काही घडलं ते इतकं विचित्र होतं की कुणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि ते चंदेरी लुकलुकते डोळे तर फारच भयानक होते. ते माझ्या मागावर येत होते. ते माझ्या मागून या जगात तर आले नाहीत ना. विचार केला तरी मला भीतीच वाटते. हे पान वाचून झाल्यावर आकाश उडालाच. म्हणजे मी घेतलेला तो अनुभव खरा आहे. अनिलही त्याच अनुभवातून गेला होता आणि त्यानेही ते अभद्र पाहिलं होतं. म्हणजे ते त्या विचित्र जगात राहतं आणि अनिलचा पाठलाग करत त्या अभद्र त्या विचित्र दुनियेतून इथं पहिल्यांदा आलं होतं. आणि म्हणून तेव्हापासूनच या परिसरात हे विचित्र प्रकार चालू झाले.
एक ना अनेक विचारांच्या जंजाळातून बाहेर येत आकाशने डायरीचे पुढचे पान वाचायला सुरुवात केली. दिनांक 27 नोव्हेंबर 2018. आजचा दिवसही एक नॉर्मल दिवस होता. सायंकाळी मी तळ्याकाठी फिरून आलो, पण त्या जंगलाकडे पाहण्याचीही माझी हिंमत झाली नाही. रात्रीचे जेवण उरकून मी पहिल्या मजल्यावरील त्या कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन वाचन करत बसलो. सहज कंटाळा आला म्हणून उठून मी गॅलरीत येऊन उभा राहिलो. समोरचा रस्ता निर्जन होता आणि अचानक मला डाव्या बाजूच्या त्या काळोखात ते चंदेरी डोळे लुकलुकताना दिसले. मी भयानक घाबरलो आणि आत येऊन गॅलरीचा दरवाजा बंद केला. काही वेळ तसाच उभा राहिल्यावर न राहून मी पुन्हा गॅलरीतून बाहेर पाहिले. ते विचित्र चमकते डोळे आता शेजारच्या बंद बंगल्याच्या कंपाऊंडमधील काळोखात चमकत होते. ते माझ्याचकडे पाहत होते. स्वतःला सावरत मी खोलीत आलो. ड्रॉवरमधील टॉर्च घेऊन मी गॅलरीत आलो आणि टॉर्चचा झोत त्या डोळ्यांवर मारला. तसे ते विचित्र खेकसत तिथून गायब झाले आणि त्याच काळोखात दुसरीकडे चमकू लागले. मी पुन्हा त्या दिशेने टॉर्च मारला. ते पुन्हा खेकसून अचानक नाहीसे झाले. घडलेला प्रकार अतर्कीय होता. ते लुकलुकते डोळे माझा पाठलाग करत अगदी घराजवळ येऊन पोहोचले आहेत. मी फारच घाबरलोय. संगीताला काही सांगितलं तर ती घाबरेल. काय करावं मला कळत नाहीये. न राहून आकाशने पुढचे पान उघडले आणि तो पुढे वाचू लागला. पुढील 3 दिवसांच्या नोंदीमध्ये अनिल फारच घाबरला असल्याचे दिसले. त्याने आपल्या पत्नीला काहीही सांगितले नव्हते, पण त्याने पत्नी आणि मुलीला काही दिवस त्याच्या सासूरवाडीला पाठवायचे ठरवले होते. आणि मग एखादा मांत्रिक अथवा कोणी व्यक्ती बघून या संकटातून त्याने एकट्याने मार्ग काढायचे ठरवले होते. त्या 3 दिवसात ते अभद्र त्याच्या घराशेजारील काळोखात घुटमळताना त्याने पाहिले होते. ते प्रकाशात येत नाही हेही त्याला कळले होते. घरातील इन्व्हर्टरचा बॅकअप नीट नसल्याने त्याने एका टेक्निशियनला बोलवले होते, पण तो गेले 3 दिवस गुंगारा देत होता. अन पुढच्याच 1 दिवसाच्या नोंदीत आकाशला तो विचित्र प्रकार वाचायला मिळाला. दिनांक 1 डिसेंबर 2018. रात्रीचे 11:30 वाजून गेले आहेत. आज रोजनिशी लिहायला थोडा उशीरच झाला. हॉलमध्ये बसूनच आज मी रोजनिशी लिहत आहे. आज वाचन करण्यासाठी वरच्या खोलीत गेलो नाही. आज वाचायचा मूड नाही आहे. संगीता बेडरूममध्ये कोमलला झोपवत आहे. दूधवाला न आल्याने आज सकाळी मला दूध आणायला जावे लागले. आजचा दिवस तसा छानच गेला, पण ते लुकलुकते डोळे माझा पिच्छा सोडायला तयार नाहीत. ते आताही इथेच बाहेर कुठेतरी काळोखात कुटमळत असतील. इन्व्हर्टर दुरुस्त करायला टेक्निशियन आजही आला नाही. उद्या स्वतः जाऊन त्याला घेऊन यावे लागेल. संगीता आणि कोमलला उद्या मी सासूरवाडीला पाठवणार आहे. त्यांची रेल्वे तिकीटं मी बुक केली आहेत. या संकटातून काहीतरी. अरे, हे काय झालं? लाईट गेली? नाही नाही, काळोख नको, काळोख नको, उजेड करा, उजेड करा. ते आलंय. ते हॉलमध्येच घुटमळतंय. मी संगीताचा आवाज ऐकला. काय झालं तिला? ती का ओरडली? तिला मी देवघरात बोलवत होतो. देवघरात निरंजन आहे, पण ती आलीच नाही. बाहेर सगळीकडे काळोख आहे. काळोख नको, काळोख नको. अरे कोणी उजेड करा. ते आलंय, ते आलंय काळोखात. ते मारेल सगळ्यांना. संगीता, हे कोमल बेटा. ते आतच येत नाहीत आता. काळोख नको, काळोख नको. उजेड करा, उजेड करा, उजेड करा, उजेड करा, उजेड करा. आणि त्या पानानंतरची पुढची सर्व पाने रिकामी होती. तो प्रसंग वाचताना आकाशच्या डोळ्यातून नकळत पाणी येऊ लागले. दीर्घ श्वास घेऊन आकाशने ती डायरी मिटली होती. नेमकं काय घडलं होतं ते त्याला समजलं होतं. अचानक लाईट गेल्यामुळे अनिल धावत निरंजन असलेल्या देवघरात गेला. अनिलची पत्नी आणि मुलगी बेडरूममध्ये होते. अन ही संधी साधून काळोखात त्या अभद्राने डाव साधला होता. एका सुखी कुटुंबाचा बळी घेतला होता. ही डायरी अनिलने देवघरात लपवली असावी, किंवा त्याच्या विफल मनस्थितीत ती खाली पडून देवघरातील पाटाखाली वगैरे सरकली असावी. त्यामुळेच ती पोलिसांना मिळाली नसावी. पण आता विचार करूनही जे घडलं आहे ते काय बदलणार थोडीच. विचार करतच आकाश उठला
दुपारचे 4 वाजून गेले होते. ती डायरी घेऊन तो गुरुजींकडे निघाला. पुढील भाग लवकरच.